या फलंदाजी मागील पाहायच्या मॅच पहिल्या डावात आक्रमणात दाखवलं होतं. फलंदाज तयार होऊन स्ट्राईक. धीरज आणि दुसऱ्या बाजूला आपण खेळाडू पाहू शकतोय सोनू. सोनू मागील मॅचचा मेन ऑफ द मॅच चांगली तडाखा पाहायला भेटला आपल्याला सोनूचा. जवळजवळ 42 ते 43 धावा त्याने मागील मॅच मध्ये फटकावल्यात. गोलंदाज राजेश तयार आहे. पिसार बियांकडनं पहिला चेंडू धीरजसाठी. हा चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक सीमारेषा फंबल झाली आहे. फंबल झाली की सांघिक बोंबाबोंब. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. चौकार. धीरज पहिल्या मॅचमध्ये मागील 2 मॅचमध्ये 0वर बाद झाला होता. इथे आक्रमणाने सुरुवात झाली आहे. मिसफील्ड झाली. नशिबाची साथ धीरजच्या बाजूने लागले. हा चेंडू पाहायला लागला साइड ऑफ स्टिक. यावेळेस मात्र पंच बाहेर येतात. खराब दर्शवला जातो या चेंडूला. व्हाईट बॉल. धीरजने सुरुवात चांगली केली आहे टीमसाठी. हॉफ टेकर होता. बॅटचा कडा घेऊन बॅटू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. नो मॅन्सला दूरवर क्षेत्ररक्षक चाललाय आणि चेंडूला जोपर्यंत थांबवला जाईल तोपर्यंत धावा मिळाल्या. एकंदरीत 2-3ऱ्या धावेसाठी सोनी पुढे सरकलाय आणि हा म्हणताना 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. धावपळ 3 ने पुढे सरकेल. काय सुरुवात झाली आहे. ब्रिलियंट स्टार्ट देताना आपल्याला वाटतं या डावामध्ये त्या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये धीरजच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर 3 धावा. एकंदरीत 8 धावा. गोलंदाज तयार आहे. पुढील चेंडू सोनूसाठी. सोनू आडव्या बॅटनं खेळायचा होता. बॅटचा कडा आहे. अंपायर पंचांचा पोट आकाशात. अंपायर सिग्नल दॅट इज गॉन. इथं पहिला दे धक्का. या बेस मात्र सोनू गोल्डन डकचा शिकार होताना बाद होताना इथे आपण पाहू शकतो मात्र फलंदाज बाद झालाय. दत्ता शेठ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजांना. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन फास्ट स्लिपला बॅक टू बॅक दुसरा धक्का. यावेळेस मात्र आणखी एक गोल्डन डकचे शिकार. दुसरा खेळाडू गारद. ₹1100 पारितोषिक आहे. गोलंदाज तयार आहे. राजेश पिसार यांकडनं दरम्यातील चेंडू. हा चेंडू खोदलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगा सीमारेषेवरती मात्र फंबल झाली आहे. मिस्टेक झाली. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार.
इथे मात्र फलंदाजाला मात्र यश आले. लगातार 2 चेंडूवरती 2 यश गोलंदाजाला मिळाले होते. हा ही चेंडू चांगला आहे. नो मॅच मध्ये दूरवरनं क्षेत्ररक्षक धावतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार आणि यावेळेस मात्र सोळा धावा 16 देणं स्कोर कार्ड चांगल्या स्थितीमध्ये आहे. टीम आई ओवे आई 11 ओवे विरोधात खेळणारी जीजी स्पोर्ट तुर्भे सगळं बॅकफुटवरती असेल, कारण पहिल्या षटकात 16 धावा म्हणजे चांगल्या सुसाव्य स्थितीत आपण बघतोय. टीमला आघाडीचा धीरज खेळतोय. धीरजच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. धीरजसाठी दरम्यान चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लाईफ काम रिव्हर्स अटॅक केलाय. फटका उंच गेलाय. थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक मागे धावतो. चेंडू मागे मात्र चेंडूला थांबवलं जाईल तोपर्यंत धावा मिळतील. एकंदरीत 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे इथे आणि तिसऱ्या धावेसाठी नकारत असताना यावेळेस मात्र आणि पॅव्हेलियन समालोचन कक्षामधनं आवाज देऊ नका अन्यथा 2 धावांनी पॅनलाइज केली जाईल टीमला. आपल्याला शेवटचा कॉल असेल. टीम आई 11 ओवे संघाच्या खेळाडूंना इथे सूचना येतात. पहा आपण पॅव्हेलियन कक्षामधनं आवाज देऊ नका. सूचना येतात. चांगले खेळत आहेत तुमचे खेळाडू. सध्याच्या घडीला दोन्ही खेळाडू चांगले खेळतात. 18 धावा धावपळकावरती गोलंदाजी मार्कमध्ये परिवर्तन रोलँडकडनं हा चेंडू उंच गेला. झेलची शक्यता आहे. झेल नकारताच येणार नाहीये आणि इतर स्वीकारताना झेल संपलाय. फलंदाज धीरजचा खेळ लागलेला हा तिसरा धीरक का टीम आई 11. इथे मात्र झटका लागलाय धीरजच्या रूपात. ते तिसरा टीमला गोलंदाजी मार्कमध्ये आपण गोलंदाजाला बघतोय. मोहन मोहनने मागच्या मॅचेसमध्ये चांगली गोलंदाजी केली. आता इम्प्रेस केलंय आजच्या दिवसामध्ये. ओव्हर पिच होता. संधी होती. इथे मात्र चोरटी धाव 22च्या रूपात आलेली ही लेग पायची धाव नक्कीच मिळेल टीमला. सांघिक कोट्यात ही धाव नक्कीच जाणार. मात्र ही धाव आली आहे संघासाठी. महत्वाची एक एक धाव, कारण मॅच फायटिंग पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलची लढत, बिग फाईट मॅच, उपांत्यपूर्व फेरीतील ही लढत आहे. खूप चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मॅचच्या दुसऱ्या धावामध्ये देखील धावा बनलेल्या धावा बनवायच्यासाठी संघर्ष करावा लागेल टीमला. हा चेंडू रिव्हर्स अटॅक केला. हाही चेंडू चांगला आहे. एसटी मागे डॉट बॉल. सध्याच्या खडीला मोहन चांगली गोलंदाजी करतोय. टीम जीजी स्पोर्ट तुर्भे संघासाठी. गावदेवी तुर्भे खूप चांगलं परफॉर्मन्स देत आहे आतापर्यंत आपल्या संघासाठी. गोलंदाज मोहन चांगली गोलंदाजी केली आहे. मोहनने म्हणा वांगट ठरत नाहीये. यशही मिळालंय आणि त्याच्यानंतर त्यांनी लगातार डॉट बॉलही फेकला. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत मोहनची. मोहनची अजून काही चेंडू शिल्लक आहे त्या षटकात.
बागपुटला बाहो पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे सीमावर रेषेवरती. चेंडूला उचलणार तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नकारताय दुसऱ्या धावेला. यावेळेस मात्र स्ट्राईक नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज. पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या होत्या मात्र या षटकामध्ये मोहनने जी स्पोर्ट तुर्भे संघाला कमबॅक करून दिलंय खऱ्या अर्थाने. जीसीसी तुर्भे खूप चांगला खेळ खेळत असताना मोहन सध्या गोलंदाजी चांगली करतोय. हाही चेंडू चांगला आहे पाहावं लागेल. दोन्ही पंच शांत आहेत. पंचांवर जास्त प्रेशर करू नका. संचा निर्णय अंतिम असेल. चेंडू गेला यशपैकी डॉट बॉल आणि हे सफल षटक म्हणता येईल. चला टाइमपास वेळ कमी आहे. तर चला आपण बोलूया मॅचकडे जिथे मॅच खूप चांगला रंगलाय. 2 षटकामध्ये एकंदरीत धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 20 धावा. कमबॅकचं षटक पाहायला मिळालं. खूप चांगलं षटक. फक्त 4 धावा. चला गोलंदाज तयार आहे. तिसरा गोलंदाज संकेत. बागपुटला फटका चांगला हे क्षेत्ररक्षक आहे. बाको पॉईंट सीमा रेषेवरती. चेंडूला उचलला फेकणार तो धाव मिळेल एक. एकनाथ क्षेत्ररक्षक होता. हा चेंडू डायरेक्ट हिट. बॅट्समन गॉन. लागलेला हा खूप मोठा धक्का. टीमला सांघिक यश मिळतोय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. I11 ओवे संघाचे संघावरती दडपण आहे. अशा परिस्थितीला एक साजेदारी मानवावी लागेल. सध्याच्या घडीला आपण बघू शकतो स्ट्रायकर यांना फलंदाज नवीन फलंदाज आला आहे. काय धनराज. हा फटका चांगला आहे. आवाज सुरेख आहे. लॉंग ऑफ बॉन्डलाईनच्या खूप लांब. दर्जेदार टायमिंग. षटकार.
झेल स्वीकारलाय. वाढ कॅच ज्या खेळाडूने ठोकला होता षटकार त्याला लगेच पॅव्हलिनचा रस्ता दाखवलाय. बॅट्समन आउट. तर आपण पाहू शकतो तो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो सध्याच्या घडीला. हा ही चेंडू बॅकफुट लावून खेळला जातो. अंपायर सिग्नल बाहेर येत आहेत पण खराब दर्शवत आहे त्या बॉलला. वाईड बॉल. आणखी एक धाव ऍड केली जाईल धाव पुस्तकावरती. स्कोर कार्ड मध्ये धाव जोडली जाईल. हा संघर्ष खूप चांगला पाहायला भेटतो या मॅच मध्ये आपल्याला. कारण सध्याच्या घडीला गोलंदाजी चांगली झाली तितकी चांगली फलंदाजी करतात एका बाजूने. बाद किती झाले महत्वाचं नाही, धावा किती बनतील हे भरपूर महत्वाचं आहे सध्या टीमला. आई 11 ओव्हर संघाची धावसंख्या आपण बघतो. बॅटचा कडा घेऊन यशी मागे शॉटलेगचा क्षेत्ररक्षक तयार आहे. चेंडू खाली झेल स्वीकारत असताना हा लागलेला टीमला 6वा धक्का. एकोणतीस धावा. 55 प्यार घेऊन बसले हो. आले आय लव्ह यू बी चायना सारखा झाले. चले तो चांद तक न तो शाम तक लगेच ब्रेकअप. एकोणतीस धावा धावपळकावरती. काही चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. गोलंदाजी करताना अप्रतिम वेग 50 प्रचंड गती आहे या गोलंदाजाला आणि येतो इथे डॉट बॉल. हॉट बॉल. मात्र हा चेंडू स्क्वेअर दर्शवत असताना पंच वाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्या येणार. पंचांवरती प्रेशर टाकू नका. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय मान्य करावा लागेल. वाईट बॉल आला इथे. धाव एकने पुढे सरकेल. 13 त्यांना स्कोर कार्ड 40+ धावा संघर्ष पाहायला मिळालेल्या मॅच मध्ये. कारण चांगली गोलंदाजी केली होती I11 ओव्हर टीमने मागील मॅच मध्ये. तुर्भे संघाच्या विरोधात गावदेवी तुर्भे संघर्ष करतो या मॅच मध्ये. संघर्ष करावंच लागेल कारण संघर्ष जीवन का परिचय है. आणि हा एकनाथ क्षेत्ररक्षक खूप पुराणे चावल आहेत. खूप चांगलं सातत्याने क्रिकेट खेळ झाला आपल्या टीमसाठी. मात्र तिपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. सांघिक 3 षटकांचा खेळ संपला आणि धावपळीवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 32 धावा. चला फास्ट खेळायचा आहे. दोन्ही टीमला सूचना येतात तिथे. टीमला पहिला चेंडू बॅटचा कडा आहे. बॅट्समन फसला इथे. आणखी एक विकेट डाऊन झाली आहे. टीम
I11 ओवे संघाची. खूप मोठा धक्का लागलाय मात्र विवेक बाद झाला आणि ती मोमेंटला चांगला खेळाडू होता. विवेकची विकेट महत्वाची होती टीमसाठी. हा ही चेंडू चांगला आहे. हा गोलंदाज चांगला आहे. प्रज्वलने चांगली गोलंदाजी इम्प्रेस केल्यात आजच्या दिवसामध्ये. 32 वरती संघ अडचणीत आहे. I11 ओवे. संकटात आहे आणि संकटात हा धाव सावरावं लागेल टीमला. हा ही चेंडू बीट झालाय. लगातारचा तिसरा डॉट बॉल. टीम उसाटणे संघाच्या विकीला देखील असे 2-3 चेंडू लगातारचे बीट केले होते. गोलंदाजी करत असताना या स्पर्धेच्या दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाज प्रज्वलने चांगली गोलंदाजी करत होता. पण 3 चेंडू मध्ये यश आले गोलंदाजाला. 3 चेंडू डॉट फेकल्यात. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू तिसऱ्या चेंडूवरती मात्र हा बाद झालाय. काय गोलंदाजी झाली आहे. प्रतिम गोलंदाजी, दर्जेदार काम. छत्तीस धाबा धावपळकावरती निर्णायक फायनल डिलिव्हरी दिस इनिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 36 धावेने देखील संघर्ष करू शकतो. कारण मागील मॅच मध्ये असा एक विजय प्रस्तावित केला होता. कारण एकतर्फा मॅच बघितला होता आपण आई गावदेवी ओवे संघाने. हा चेंडू शॉट ऑन पुल. फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक एकनाथ पुढे सरकलाय. पहिली धाव फास्ट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने येतोय आणि मात्र दुसऱ्या धावेसाठी 2 धावा कंप्लीट. 38 धावा झाल्यात. 39 एक सन्मानजनक स्कोर उभारलाय टीम I11 ओवे संघाने. 38 धावा झाल्या धावपलकावरती आणि 39 लक्ष. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा. ओवे गावचा एक गोड आवाज मामू. तो यहाँ 38 रन बना के 39 रनों का लक्ष्य रखा है। देख सकते हैं हमारे GCC तुर्बे टीम के लिए, यानी कि कहीं ना कहीं तकरीबन 10 के सरासरी से चलना है।
तो यहाँ देख सकते हैं दो अंपायर हमारे प्रोफेशनल अंपायर यकीनन यहाँ पे हॅलो आदरणीय संतोष मडवी साहेबांचा आगमन झालाय. त्यांच्या समेत पाहत आपण अभिमन्यू पाटील साहेबांचं आगमन झालाय. या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. या साहेब व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने स्वागत. सामना सुरू पाहत आहे. एका साईडला ओवे संघ त्यांच्या आगे फाईट करत असताना तुर्बेस संघ पाहतोय. हालांकि देखा जाए तो स्कोर एक सम्मानित स्कोर है, लेकिन अगर निपितली सी गेंदबाजी करेंगे, तिखट मारा करेंगे, भेतक मारा करेंगे, गुड लाइन के गेंद फेंकेंगे, योकर लाइन के गेंद फेंकेंगे और डॉट निकालेंगे, विकेट निकालेंगे तो आसानी से जीत सकती है I-11 ओवरवेट टीम. लेकिन ठोकने वाली बल्लेबाजी हुई, छक्के चौके आए तो यकीनन जीत सकती है GCC तुर्बा टीम. आदरणीय अविनाश शेठ पाटील मडवी ना अविनाश शेठ मडवी यांच्याकडनं तब्बल या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य. गावचे पोलीस पाटील सुद्धा आहेत. आदरणीय संतोष शेठ मडवी यांचं आगमन झालंय. चला आई गावदेवी 11 खेळणे आयोजित मर्यादित षटकांच्या अंडर 19 स्पर्धा आपण पाहू शकतो. त्याच्यामध्ये आपण प्रवेश फी आहे 4000 रुपये. प्रथम पारितोषिक 30 आणि द्वितीय पारितोषिक 15. तसेच तृतीय पारितोषिक 7500 आहे. आणि काय आदरणीय अभिमन्यू पाटील साहेबांचं आगमन झालंय. सातत्याने ना वारकरी संप्रदाय 19 मध्ये 2003चे, तर 20 मध्ये 2002चे आणि 21 तारखेला म्हणजेच 2000चे खेळाडू खेळवले जातील. स्पर्धा चांगली आहे पहा. तिथे तुम्ही नक्कीच संपर्क साधायचा आहे. रोहन गोंडली, राजेश गोंडली. हा स्पर्धा अंडर 19च्या आहेत. 3 दिवस 3 वेगळ्या पद्धतीचे खेळले जातील. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मामू यांच्याकडे. थैंक यू साहिबो, जिनका आवाज सुने अपने भंडरी जो कि मैन फ्रॉम बामन करोला. तो यकीनन चलते हैं दोस्तों, अगर गेंदबाजी अच्छी होगी तो मैच में मज़ा भी आ सकता है. मैच घसाघसी का हो सकता है, मैच टफ हो सकता है, मैच फाइटर हो सकता है, मैच रंगीला हो सकता है. जब रंगात मैच येते तो कॉमेंटर भी रंगात येते. तो यकीनन मचिंदर पाटिल जब मैच घसाघसी के होते हैं रंजन के, तो यकीनन काफ़ी बेहतरीन कमेंट्री करते हैं. तो देख सकते हैं विवेक आए, विवेक मादरे बल्लेबाजी के लिए है. बल्लेबाज देख सकते हैं हमारे राजेश और महेश. तो यहाँ अंपायर का इशारा वाइड, शुरुआत की यहाँ पे वाइड से. तो अंपायर का फैसला आखिरी फैसला होगा. हा पंचाची वाद घालू नका. अंपायर डिसिजन लास्ट निर्णय बदलणार नाहीये. तो देख सकते हैं वाइड के रूप में 1 रन जरूर मिला. अब भी कमबैक करने का मौका है तुम्हें. अगर बेतक मारा करते हैं तो तिखट मारा करते हैं, गुड लाइन के गेंद फेंकते हैं, तो देख सकते हैं यहाँ पे. ओहो, अच्छी गेंद उतनी अच्छी तरीके से खेला. फील्डर तैनात था, लाफ के फील्डर उठाए फेंके जब तक 1 रन. यहाँ देख सकते हैं शानदार फील्डिंग का मुजाहरा. अगर ऐसी फील्डिंग रहे, ऐसी गेंदबाजी करेंगे तो मैच में मज़ा आ सकता है. लेकिन बल्लेबाजी ठोकने वाले हुए तो जल्दी छुट्टी हो सकती है. तो देख सकते हैं बल्लेबाज आ गए हैं स्ट्राइक पे महेश. ओहो, बेहतरीन शॉट. वहां फील्डर तैनात है, फील्डर के पोस्ट के अंदर गेंद उठाए फेंके और शानदार फील्डिंग का मुजाहरा. फील्डर देख सकते हैं हमारे ऋतिक भोईर. ऋतिक, शानदार फील्डिंग का मुजाहरा यहाँ पे देखने मिला. टोटल हो चुका है जरूर बताएंगे 3 रन. तो हमारे स्कोर देख सकते हैं टोपी पहने हुए राधे पाटिल. राधे विवेक. ओहो, अच्छी गेंद, कैच ड्रॉप की एज लगी थी शायद, लेकिन यहाँ बाल बच गए. बल्लेबाज देख सकते हैं राजेश और महेश की जोड़ी, यवन जोड़ी दिखाई दे रहे. राजेश और महेश बंधु है यकीनन.
सीरीज। और ये देखिए उठा के खिलावा फील्डर तैनात है। ये देखिए फील्डर के हाथ में गेंद आ गई है। यहाँ पे धीरज है। पण खेळाडूंनी मात्र लक्ष द्या, सिरीज साठी मात्र रन धरले जातील फक्त सेमी फायनल साठी, आणि एका विकेट साठी मात्र तब्बल 5 धावा दिल्या जातील। टीम एम्पायर चेक करें, टीम एम्पायर चेक करें चौका है या नहीं। चार है, 4। तो सीमा रेखा जो है ना पर्दे की नहीं है, सीमा रेखा पर्दे के थोड़ी सी बाहर है, 1.5 फुट। तो यकीनन चौका करार दिया है। टोटल देख सकते हैं यहाँ पे 7 रन, 7 रन राधे पाटिल। और ये देखिए ये क्या जो सकती थी, लेकिन यहाँ पे देख सकते सीमा रेखा की तरफ जाते हुए गेंद सौम्य क्या है, गेंद के पीछे थे, लेकिन गेंद गई सीमा रेखा पार। 4-4-4। ग्यारह रन हो चुके हैं अभी तक। अगर एक हाथ और अच्छी गिरती है तो देख सकते हैं बेहतरीन शॉट, और फील्डर के पोस्ट से बाहर, सीमा रेखा पार। 4 धावांसाठी। तो राजेश ने काफी अच्छी बल्लेबाजी की, बैक टू बैक 3 चौके ठोके। राजेश जाते स्कोर यहाँ पे खेल रहे 13 पे। टोटल हो चुका है यहाँ 15 रन। 15 रन हो चुके हैं। अब आए हैं स्टेक पे महेश, और गेंदबाजी के लिए है तेज तर्रार गेंदबाज धीरज मात्रे। वाह एक्सप्रेस। तो धीरज क्या कर दिखाते हैं। धीरज अगर ये 2-3 रनों की ओर फेंकते हैं तो मैच में वापसी हो सकती है, मजा आ सकती है, रंगीला मुकाबला हो सकता है। धीरज के ऊपर काफी निर्भर है इस मैच का, इस ओवर पे काफी निर्भर है। समीकरण देख सकते हैं यहाँ पे, और ये बेहतरीन यहाँ कैच पकड़ने की कोशिश जरूर की थी, लेकिन कैच ड्रॉप हो चुकी है। और यहाँ पे 2 रन। चला यानंतर कोणी संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आमच्या व्यासपीठावरती आपण येऊन राहा। तो देख सकते हैं टोटल हो चुका है इस 2 रन से 17 रन। 17 रन हो चुके हैं। 39 रनों का पीछा करना है। महेश बेहतरीन शॉट, वहाँ फील्डर तैनात है, देखना है यहाँ पे फील्डर थोड़ी सी धांधल। यहाँ पे 2 रन मिले हैं। यहाँ इन्वेस्टमेंट कम है और खर्चा ज्यादा कर रहे हैं गेंदबाज और फील्डर। फील्डर ने आलेल्या सिद्धी करवलेचे जेवढे ग्रामस्थ असतील त्या ग्रामस्थांना विनंती असेल, आणि त्यानंतर तुर्बे संघाचे जे तुर्बे गावचे जे ग्रामस्थ आले असतील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा। ही स्पर्धा आपली आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचा सहर्ष स्वागत। तो यहाँ कमर को टच होके गेंद गई है। डॉट गेंद की समाप्ति। अगर ऐसे ही गेंद फेंकनी होंगी, डॉट फेंकनी होंगी, मैं हमेशा कहता हूं अगर रन कम होंगे तो गेंदबाजी अच्छी होना जरूरी है।
और ये देखिए अच्छी गेंद टप्पा खाने के बाद उछाल ली सीधा विकेट कीपर के दास्तानों में। विकेट कीपर देख सकते हैं हमारे विवेक मात्रे। तो टोटल हो चुका है यहाँ पे 19। 2 गेंद बैक टू बैक डॉट निकाली। अगर ऐसी गेंदबाजी करेंगे तो मैच में वापसी हो सकती है, मजा आ सकती है, रंगीला मुकाबला हो सकता है यहाँ पे। ओहो अच्छी गेंद, चेंज ऑफ द फेस, फसवा चंडू, गावठी भाषा में बोला तो गंडोला, गंडोला रे गंडोला। तो देख सकते हैं यहाँ पे टोटल रुका हुआ 19। इस ओवर पे काफी निर्भर है और मैंने पहले ही कहा था साहिबो आपसे। ओहो अच्छी गेंद, उलागलन की गेंद लेती, गेंद जाएंगी सीमा रेखा की पार, क्या कोशिश जरूर की थी लेकिन सीमा रेखा पार, गेंद गई 4 रनों के लिए। गेंद 16 रन, यानी कि 8 के सरासरी से चलना है। अब भी मैं कहता हूं गेंदबाजी निपितुली सी करते हैं, तिखट मारा करते हैं, बेतक मारा करते हैं, गुड लाइन के गेंद फेंकते हैं, यॉर्कर लाइन के गेंद फेंकते हैं, डॉट निकालते हैं, विकेट निकालते हैं, तो मैच में वापसी कर सकते हैं, मजा ला सकते हैं। ये गेंदबाजों पे काफी निर्भर है। गेंदबाज देख सकते हैं यहाँ पे धनराज, जो कैलाश महात्रे के सपुत्र है, धनराज जो आयु ग्रुप के सर्वा महाराष्ट्र राज्य में आयु ग्रुप काफी बड़ा है। तो देख सकते हैं यहाँ पे धनराज गेंदबाजी के लिए आए। सामने बल्लेबाज देख सकते हैं राजेश, जिन्होंने 13 रनों पे खेल रहे राजेश। वो अच्छी गेंद और अच्छी ट्राई की थी, हालांकि देखा जाए तो कोशिश काफी अच्छी थी लेकिन कैच ड्रॉप हो गई। धनराज मात्रे, धनराज मात्रे गेंदबाजी देख सकते हैं, अच्छी गेंदबाजी, बूंदा मारा था बूंदा। तो अब 11 गेंद 16 रन, 11 को 16 और याद आ गया। फील्डिंग अच्छी फील्डिंग, रन आउट का खतरा, डायरेक्ट गेंद होती तो रन आउट हो सकता था लेकिन हाथ में देनी चाहिए थी गेंद। ऐसे गेंदबाज ये देखिए यहाँ पे थोड़ी मुश्किल में फिर गई। 3 रन खर्चे हुए, 1 रन भी नहीं था वहां, 3 रन खर्च हुए। दुष्कालन 13वां महीना, गरीबी में आटा गीला इसे कहते हैं, क्योंकि इन्वेस्टमेंट कम है तुम्हारे पास, खर्चा कम करो, अच्छे होटल में मत जाओ, कैंटीन में जाओ, वड़ा पाव खाओ। 1966 में निकला वड़ा पाव, अभी अपने महाराष्ट्र में राज कर रहा है। तो देख सकते हैं अब बल्लेबाज आए हैं महेश, गेंदबाज धनराज, टोटल जरूर बताएंगे। और ये देखिए कैच होंगी, क्या जबरदस्त कैच, कोई गलती नहीं, शानदार कैच का मुजाहरा ऋतिक के माध्यम से। महेश पवलेन में वापस निजल्या काय डीजे वाजवा। विजय मास्टर 9 को 13 रनों की जरूरत है। क्रिकेट है दोस्तों, अनिश्चित भरा खेल है, क्रिकेट की तरह रंग बदलता है। इंग्लैंड ने बनाया और लगान ने हराया। आपने देखा होगा आरपीएल में 7 गेंदों में 1 रन नहीं निकला था। माटे की टीम थी बल्लेबाजी करने के लिए, लेकिन क्रिकेट ऐसा दोस्तों खेल है, अनिश्चित भरा खेल है। अगर गेंदबाजी निपुण अभी तक होती है, डॉट निकालते हैं तो मैच में मजा आ सकता है, मैच रंगीला हो सकती है। देख सकते हैं गेंदबाज धनराज, धनराज दो रन जो और थोड़े में गया, वो भी थोड़ा टर्निंग पॉइंट हो सकता है। हालांकि देखा जाए तो 8-16 रन मुश्किल नहीं थे 2 ओवर में,
ओहो, यहाँ पे स्टेट ड्राई किया है, लॉन की दिशा में अच्छी फील्डिंग, उठा फेंके जब तक, चालाकी देखिए फील्डर की, शानदार फील्डिंग का मुजाहरा देख सकते हैं। अब 8-12, 8-12, 8-12 ना, अगर डोट निकलना तो 7-12, 7-12 ढाबा बहुत मशहूर है, काफी तरफ है, अगर डोट निकालते हैं तो। ओहो, दे देखिए यहाँ पे रन आउट का खतरा, और 1 रन जरूर मिला है। अभी देख सकते हैं 7-11, अगर डोट निकलता तो 7-12, 7-12। तो यहाँ पे आप देख सकते हैं, यहाँ पे 7-11, 7-11, 1 गेंद डोट निकलती, मैच में वापसी हो सकती है। I11 होवे, ओ नजरबंदी, डंडी, गुल। पंद्रह, दूसरी ओवर में रन आए यहाँ पे 8, और तीसरी ओवर में रन आए 5। अभी देख सकते हैं 16-11, 16-11 टोटल रन हो चुके हैं। यहाँ पे देख सकते हैं 28 रन, 28 रन हो चुके हैं। गेंदबाज आए हैं सोनू, तुझा माझ्या वो भरोसा नाही का, कैप्टन पे कितने भरोसे पे उतरते हैं, देखने वाली बात हो सकती है। सोनू हालांकि बर्थडे बॉय है सोनू, जिसका दिन आज अच्छा रहा है। इससे पहले मैच में उन्होंने 40 रन ठोके थे, मैन ऑफ द मैच मिली थी। इससे पहले मैच के हीरो सोनू, तो सोनू देख सकते हैं सामने, बल्लेबाज देख सकते हैं स्ट्राइक पे राजेश, जिन्होंने यहाँ पे तकरीबन मेरे ख्याल से 17 रनों पे खेल रहे हैं। राजेश अच्छी गेंद, यहाँ पे 1 रन दौड़ के पूरा किया हुआ फील्डर देख सकते हैं जीतू, जीतू की थोड़ी बबलिंग हुई, यहाँ पे 2 रन मुकम्मल। डाल भात लोणचा, कोण नाही कोणचा नाही फटकायला दोनचा। तो आप देख सकते हैं 5-9, 5-9, काटा भरा मुकाबला होगा का, घसाघसी का मुकाबला होगा का, फाइटर मुकाबला होगा का, रंगीला मुकाबला होगा का। जब भी मैं कहता हूँ यकीनन रमेश गिरी, जब भी मैच टफ होती है तो रंगीला बनता है कॉमेडियटर, जो कि हमारे मचिंदर पाटिल मैन फ्रॉम रंजान। और ये देखिए बाहरी किनारे बल्ले का, और ये टाइम पे विकेट लिया सोनू। चारला 9, 4-9, आता संघाला धोका, बिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, हुकल्या ते मुकल्या घरी। कौन सी टीम घर पे जाएंगे, ये बड़ा सवाल है दोस्तों। कौन सी टीम सुपर 4 में पूछेंगे, ये भी बड़ा सवाल है। दर्शक यही सवाल करते हैं कि ये मैच किसका चालू है और रन कितने चाहिए। ये मैच चालू है I11 होवे वर्सेस GCC तुर्बे 11 के बीच में, और अब चाहिए 4 गेंद 9 रन। इस गेंद पे काफी निर्भर है, काफी कुछ इस गेंद पे खुला होगा, सामने का समीकरण खुला होगा। आप समीकरण 4-9 है, अगर गेंद डॉट निकली तो 3-9 आएंगे, अगर चौका आया। ओहो, अच्छी गेंद बिल्कुल लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा। सोनू बर्थडे बॉय, सोनू जिसका आज बर्थडे है, आज दिन है उनका 9। अब चाहिए 3-9, 3-9, 3-9, 3-9,
पहले थिएटर के बाहर लगता था 1 का 70, 1 का 70 टिकट बिला चलता था, 1 का 70, 1 का 70। तो देख सकते हैं यहाँ पे, अब देख सकते हैं 3 गेंद 9 रन। काफी अच्छी गेंदबाजी, निपितुल सी गेंदबाजी, तिकट मारा, भेतक मारा। देख सकते हैं सोनू, सामने संकेत, अच्छी गेंद, ब्लॉक लेन की गेंद थी, 1 रन दौड़ के पूरा किया, दूसरा रन लेने की कोशिश नहीं की, अपने खीमे में रखना चाहते थे स्टेक बल्लेबाज उद्देश्य 2 गेंद 8 रन। देखो मुकाबला कैसा घूम गया, समीकरण कैसा था, कैसा हो गया। हालांकि देखा जाए तो समीकरण अल्टी पल्टी हो गया। पहली ओवर में 15 रन निकलने के बाद ऐसा लग रहा था आसानी से रन निकलेंगे, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं। 2 ओवर में आए थे 16 रन, लेकिन आप आए हैं 2 गेंद पे 8 रन। 2 गेंद 8 रन। क्या होगा इस मैच में, कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन मनाएगा खुशी, कौन मनाएगा गम, कौन रहेगा श्रृंखला में, कौन जाएगा घर। तो देख सकते हैं अभी बोलने में हरकत नहीं है। क्या संगल है धोका, भिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, होकल्या ते मुकल्या। तो सोनू जो के भरोसे पे उतरे हैं, 1 ओवर में 11 रन चाहिए थे। धनराज ने जो ओवर डाली और टर्निंग ओवर और वो भी 5 रन खर्च किए। और ये देखिए उठा के खेला है, क्या कैच होंगी क्या, और ये जबरदस्त कैच, और अंपायर की उंगली आकाश में, 1 गेंद अभी 8 रन। ये देखिए क्रिकेट की तरह रंग बदल रहा है, आउट। क्रिकेट की तरह रंग बदलता है क्रिकेट, इसीलिए मैं कहता हूं इंग्लैंड ने बनाया और लगान ने हराया। कुछ भी हो सकता है। हमेशा मैं कहता हूं कि घमंड न करना जिंदगी में, आईना बदलते, आईना वही रहता है, चेहरे बदलते रहते हैं। तो क्रिकेट में कुछ भी हो सकता है। हालांकि देखा जाए तो ऐसा लग रहा था 2 ओवर में जब 16 रन आए तो आसानी से चेस कर पाएंगे, लेकिन ऐसा कुछ यहाँ पिक्चर हुआ नहीं। हाथ में से जब मैच जाती है ना, हाथ में से जब मैच जाती है ना साहिबो सर, तो काफी तकलीफ होती है। तो यकीनन जब हमारे भी 1 गेंद में 7 रन गए तो रोने का बाकी था मैं अक्सर। तो ये कुछ भी हो सकता है क्रिकेट में, लास्ट बॉल तक बोल नहीं सकते। मैं पहले हमेशा एक शेर मारता था, बुझे दिया तो चल सकती है कश्ती, मायूस ना हो, अपने इरादे ना बदल, किसी भी वक्त तकदीर पलट सकती है। तो देखना है सोनू, तो तकरीबन I11 टीम जीत चुकी है, तकरीबन क्रिकेट है। 1 गेंद में भी 9 रन निकले हैं। महेश दलवी मुर्बी ने निकाले थे। क्रिकेट में ऐसा भी होता है। तो यकीनन यहाँ जीत चुकी है I11 ओवे, उनको हम बधाई देते हैं। और हमारे GCC तुरबा, उसे हम अगले टूर्नामेंट के लिए शुभेच्छा देते हैं। तो यकीनन ये मैच काफी रंगीला हुई, काफी मजा आया, काफी अच्छी गेंदबाजी की धनराज ने की, सोनू ने की, लेकिन काफी खराब गेंदबाजी की विवेक महात्रे ने, जिन्होंने 15 रन खर्च किए पहली ओवर में। तो मैन ऑफ द मैच किसे मिलेंगी जरूर बताएंगे। धनराज। तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए हमारी कमेटी इस नतीजे पे पहुंची है। तो 6 रन और 2 विकेट के माध्यम से धनराज को मैन ऑफ द मैच मिलती है। धनराज आना है, धनराज महात्रे।